हे आहे की आज तुमच्या मुलांचे तुम्हाला पेपर देण्यात येईल, ते तुम्हाला पाहता येईल आणि त्यानंतर तुमच्या मुलांच्या जे प्रगती झाली आहे ते पूर्ण तुम्हाला कळेल की आपले मुलं की कुठे कुठे कमी पडते किती नाही आहे. त्यानुसार तुम्ही तुमच्या टीचरला डिस्कशन करू शकता, तुम्ही बोलू शकता म्हणजे काय केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कॉन्व्हेंटमध्ये काय समस्या आहे म्हणजे तुमचं आम्हाला सपोर्ट पाहिजे की तुम्ही काय काय म्हणजे केलं पाहिजे, आम्ही तुम्ही सजेस्ट केलं पाहिजे आम्हाला, अशी आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तसंही आपण 3 महिन्यातून एकदा तरी पॅरेंट्स मीटिंग घेतली पाहिजे, कारण त्यानुसार कसं आपलं बोलणं जे राहते टीचरशी बोलणं होते, बॉन्डिंग वाढते आपलं पालकांचं आणि टीचरचं. आणि आपलं त्याच्यामुळे जे चांगलं जे समस्या आहे त्या म्हणजे पूर्ण आपल्याला इथे सांगता येईल. आणि तसे आपल्या कॉन्व्हेंटमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत? 63. हां, 63 विद्यार्थी आहेत. त्यानुसार आपल्या इथे कॉन्व्हेंटमध्ये पॅरेंट मीटिंगला निदान कमीत कमी तरी 30 पालक तरी पाहिजे. तर ते एवढे आले तरी म्हणजे भरपूर आहे, पण आता आपल्या ठीक आहे असं काही हरकत नाही. फुल आहे फुलाची पाकळी, काही जरी आले तरी आपली पॅरेंट मीटिंग होऊ शकते, पुढे अजून वाढतील अशी मी अपेक्षा करते. बाकी तुमचे काय डिस्कशन आहे, तुमचं काय म्हणणं आहे, तुमच्या मुलांबद्दल काय तुम्हाला बोलायचं आहे तर ते तुम्ही तुमच्या टीचरला, आमच्या टीचरला नाही जमलंच तर मला कॉल करू शकता, मला नाही जमलंच तर आमच्या सरांना कॉल करू शकता. बाकी आणि ॲन्युअल डेचं काही कार्यक्रम जे घ्यायचा आहे तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे तर ते सुद्धा तुम्ही या पॅरेंट्स मीटिंगला सांगू शकता. बस एवढीच अपेक्षा आहे आणि तुमची आम्हाला साथ असू द्या. बस, धन्यवाद.